नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी ग्रुप सी मुख्य परीक्षा पार पडलेली आहे आणि त्याची प्रथम उत्तर तालिका जाहीर झाली आहे. सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरे बदलणार आहेत किंवा कोणते प्रश्न रद्द होणार आहेत. आपण या व्हिडिओच्या शेवटी अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे, पण यामधील 4 ते 5 प्रश्न डाऊटफुल आहेत. ज्या प्रश्नाची उत्तरे चेंज होतील किंवा रद्द होतील ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत. या प्रश्नाची उत्तरे चेंज होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता पाहूत या वर्षीचा पेपर कसा होता. तर मित्रांनो, उमेदवारांच्या माहितीनुसार मागील वर्षाच्या पेपरपेक्षा या वर्षीचा पेपर मध्यम ते अवघड स्वरूपाचा होता. यामध्ये पेपर 1 मध्यम ते कठीण होता, तर पेपर 2 सुद्धा मध्यम ते कठीण होता. त्यानुसार आता आपण अंदाजित कट ऑफ पाहूया. लक्षात ठेवा की हा कट ऑफ प्रथम उत्तर तालिकेनुसार आणि अनेक उमेदवारांच्या माहितीनुसार आणि पेपरचे काठिण्य पातळी पाहता तयार केलेला आहे. हा केवळ एक अंदाज आहे. यामध्ये अधिकृत निकालानुसार बदल होऊ शकतात. सर्वात आधी पाहूया. टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक पदाच्या अंदाजित कट ऑफ. ओपन. पुरुष जागा नाही. महिला जागा नाही. SC पुरुष 268 प्लस मायनस 4 गुण. महिला 258 प्लस मायनस 4 गुण. सेंट पुरुष 218 प्लस मायनस 4 गुण. महिला 206 प्लस मायनस 4 गुण. DTA पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. NTB पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. NTC पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. NTD पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. SBC पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. OBC पुरुष 292 प्लस मायनस 4 गुण. महिला 268 प्लस मायनस 4 गुण. EWS पुरुष 274 प्लस मायनस 4 गुण. महिला 254 प्लस मायनस 4 गुण. SEBC पुरुष 286 प्लस मायनस 4 गुण. महिला 280 प्लस मायनस 4 गुण. टीप हा केवळ एक अंदाजित कट ऑफ आहे. अधिकृत निकालामध्ये यामध्ये बदल होऊ शकतो. MPSC ग्रुप सी मुख्य परीक्षा 2025 क्लर्क पदाच्या अंदाजित कट ऑफ. ओपन. पुरुष 256 प्लस मायनस 4 गुण. महिला 238 प्लस मायनस 4 गुण. SC पुरुष 216 प्लस मायनस 4 गुण. महिला 202 प्लस मायनस 4 गुण. सेंट पुरुष 185 प्लस मायनस 4 गुण. महिला 170 प्लस मायनस 4 गुण. DTA पुरुष 236 प्लस मायनस 4 गुण. महिला 208 प्लस मायनस 4 गुण. NTB पुरुष 228 प्लस मायनस 4 गुण. महिला 225 प्लस मायनस 4 गुण. NTC पुरुष 252 प्लस मायनस 4 गुण. महिला 234 प्लस मायनस 4 गुण. NTD पुरुष 244 प्लस मायनस 4 गुण. महिला 218 प्लस मायनस 4 गुण. SBC पुरुष 232 प्लस मायनस 4 गुण. महिला 225 प्लस मायनस 5 गुण. OBC पुरुष 250 प्लस मायनस 4 गुण. महिला 224 प्लस मायनस 4 गुण. EWS पुरुष 215 प्लस मायनस 4 गुण. महिला 200 प्लस मायनस 4 गुण. SEBC पुरुष 248 प्लस मायनस 5 गुण. महिला 235 प्लस मायनस 5 गुण. टीप हा केवळ एक अंदाजित कट ऑफ आहे. अधिकृत निकालामध्ये यामध्ये बदल होऊ शकतो. MPSC ग्रुप सी मुख्य परीक्षा 2025 सब इन्स्पेक्टर पदाच्या अंदाजित कट ऑफ. ओपन. पुरुष 306 प्लस मायनस 4 गुण. महिला 394 प्लस मायनस 5 गुण. SC पुरुष 268 प्लस मायनस 4 गुण. महिला 260 प्लस मायनस 5 गुण. सेंट पुरुष 228 प्लस मायनस 4 गुण. महिला 218 प्लस मायनस 4 गुण. DTA पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. NTB पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत.
NTC पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. NTD पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. SBC पुरुष अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. महिला अंदाज लावता येत नाही कारण जागा कमी आहेत. OBC पुरुष 292 प्लस मायनस 4 गुण, महिला 284 प्लस मायनस 5 गुण. EWS पुरुष 300 प्लस मायनस 4 गुण, महिला 294 प्लस मायनस 5 गुण. SEBC पुरुष 304 प्लस मायनस 4 गुण, महिला 298 प्लस मायनस 5 गुण. टीप हा केवळ एक अंदाजित कट ऑफ आहे. अधिकृत निकालामध्ये यामध्ये बदल होऊ शकतो. तर हा होता MPSC ग्रुप सी मुख्य परीक्षेचा अंदाजित कट ऑफ. तुमचा स्कोअर किती आहे आणि तुम्हाला काय वाटते किती लागेल कट ऑफ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सारथी 247 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढील अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.